राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मार्केटसारखा ढोकळा कसा बनवायचा ते मी सांगणार आहे. ढोकळा मार्केटसारखा स्पॉन्जी आणि जाळीदार कसा तयार होतो, तर तसा टेक्स्चर कसा घरी आणायचा, बॅटर परफेक्ट कसं बनवायचं हे मी सांगणार आहे. त्यामुळे ढोकळा जाळीदार आणि स्पॉन्जी होतो. परफेक्ट प्रमाण पडलं तर ढोकळा हा जाळीदार बनतो. तर चला मग आपण ढोकळ्याचं बॅटर कसं बनवायचं ते आपण आता पाहू. प्रथम आपण इथे बेसन चाळून घ्यायचं आहे. इथे मी 2 कप बेसन घेतलं आहे. बेसन चाळून घेतल्यामुळे बेसनामध्ये जर गोळे वगैरे असतील तर ते बारीक होऊन जातात, म्हणून बेसन हे चाळूनच घ्यायचं आहे. तर आता बेसन चाळून झालेलं आहे, तर आपण आता बेसन एका बाजूला ठेवूया. बॅटर बनवण्यासाठी मी इथे एक भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी 1 कप पाणी टाकणार आहे. आणि आता यामध्ये मी 3 चमचे साखर टाकायची आहे. यामध्ये 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे. याला लिंबू सट किंवा लिंबू फळ असेही म्हणतात. आता हे साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहायचं आहे. साखर आपली पूर्णपणे आता विरघळून झालेली आहे, तर मी आता हे एका कपामध्ये काढून घेते. एका बाउलमध्ये बेसन काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे. जे आपण पाणी आता बनवलं होतं, साखर आणि सायट्रिक ॲसिड टाकून जे आपण पाणी बनवलं आहे, ते पाणी आता आपण या बेसनमध्ये ॲड करणार आहोत आणि त्याला पूर्णपणे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता थोडं मला वाटतं पाणी कमी पडलंय यामध्ये, तर मी अजून थोडंसं पाव कप पाणी मी यामध्ये आता ॲड करते. तर एकूण 1 कप आणि वरती पाव कप पाणी लागलेलं आहे यामध्ये. यामध्ये आता 2 चमचे तेल घालायचं आहे. यामध्ये एकदम थोडासाच आल्याचा कीस घालायचा आहे. तुम्हाला जर थोडासा तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये मिरची पण थोडीशी किसून टाकू शकता. तर मी टाकत नाहीये, मला याच्यामध्ये मिरची टाकायची नाहीये. आता यामध्ये थोडंसं आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. बॅटर चांगलं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये गोळे नाही राहिले पाहिजेत. अगदी वडापावचं बॅटर कसं बनवतो तसं झालं पाहिजे. तोपर्यंत एका बाजूला गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आहे. आणि आता यामध्ये मी 1 चमचा बेकिंग सोडा घालणार आहे. बेकिंग सोडा घातल्यानंतर हे मिश्रण सतत 5 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे की आणि ते एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने की ते एकदम फुलायला लागतं मिश्रण. हे असं एकाच डायरेक्शनमध्ये सतत ढवळत राहायचं आहे. टीन मी आधीच तेलाने ग्रीस करून घेतला आहे. तर आता हे बॅटर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ढोकळ्याचा रिझल्ट चांगला हवा असेल तर इनो अजिबात वापरायचा नाहीये, बेकिंग सोडाच वापरायचा आहे. आणि बेकिंग सोडा हा एक्सपायरी झालेला अजिबात वापरायचा नाहीये. टीनला थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजे बबल्स असतील ते निघून जातील. तर पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर हे भांडे ठेवून यावर झाकण ठेवून 25 मिनिटांसाठी मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती आपण ही वाफवून घ्यायचं आहे. तर 25 मिनिटं झालेली आहेत.
तर 25 मिनिटांनी आपण झाकण ओपन करूया आणि सुरीच्या साहाय्याने आपल्याला चेक करून बघायचं आहे की ढोकळा आपला चांगला बनलेला आहे की नाही. सुरीला जर बॅटर लागलं नाही म्हणजे आपला ढोकळा चांगला शिजलेला आहे. तर आपण आता गॅस बंद करूया. ढोकळा थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. फोडणी तयार करण्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडले तर त्यामध्ये मी एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालणार आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढ्या तुम्ही मिरच्या घाला आणि त्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पण पानं घालून घ्यायची आहेत. मी इथे 2 कप बेसन घेतल्यामुळे मी इथे 1 कप पाणी घेतलंय आणि आता यामध्ये 3 चमचे साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालूया आणि यामध्ये थोडंसं मी सायट्रिक ॲसिड पण टाकणार आहे. त्यामुळे आपल्याला तिखट, आंबट आणि गोड अशा तिन्ही चवी येणार आहेत. आता यामध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. तर साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच हे आपण ढोकळ्यावर ओतून घेणार आहोत. आता आपण हा ढोकळा टीनमधून बाहेर काढूया. तर त्यासाठी आपण आधी सुरीच्या साहाय्याने असा त्याला मोकळा करून घ्यायचा आहे आणि मग हे भांडं उलटं करायचं आहे अशा पद्धतीने आणि मग त्याला ओपन करायचं आहे. खूप छान असा आपला ढोकळा बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप फ्लफी ढोकळा बनलेला आहे. तुम्ही असं जर प्रमाण वापरून ढोकळा बनवलात तर तुमचा पण ढोकळा हा मार्केटसारखाच ढोकळा बनेल आणि ह्याच्यामध्ये मी जसं प्रमाण सांगितलं आहे तसंच प्रमाण वापरा. त्यामुळे ढोकळा हा मार्केटसारखाच बनतो. खूप फ्लफी असा ढोकळा बनलेला आहे. तर आपण आता याचे पीसेस काढून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व पीसेस काढून घ्यायचे आहेत आणि आपण याच्यावर फोडणी ओतून घेणार आहोत. जी आपण फोडणी तयार केलेली आहे ती आपण याच्यावर ओतून घ्यायची आहे. ही फोडणी ओतताना ही फोडणी गरम नसली पाहिजे आणि जास्त गार पण नसली पाहिजे. अगदी मध्यम असली पाहिजे ही, तेव्हाच आपण ही याच्यावर ओतून घ्यायची आहे. आणि हा ढोकळा लगेचच खायला घ्यायचा नाहीये. हे मिश्रण टाकल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांनी याला मुरू द्यायचं आहे आणि नंतरच मग खायला घ्यायचा आहे. खूप छान असा फ्लफी ढोकळा झालेला आहे. अगदी मार्केटसारखाच फ्लफी ढोकळा झालेला आहे. तुम्ही जर जे प्रमाण दाखवलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही जर हा ढोकळा केलात तर तुमचा पण ढोकळा मार्केटसारखा नक्कीच बनेल, याची मी खात्री देते. तर मंडळी, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे मला जरूर कळवा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.